अरे हे दादांचे कॉमन बाईट घेतो. कॉमन बाईट घेतो आम्ही. हां, उत्तर नागपूरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत, चारही उमेदवारांनी आज फॉर्म भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 उमेदवारांनी प्रभाग 9 मधून आज फॉर्म भरलेला आहे. या महायुतीमध्ये युती तर झाली नाही, पण आम्ही मैत्रीपूर्ण लढत यावेळेस तिन्ही पक्षांच्या बरोबर आम्ही लढून राहिलो. आणि हे 4ही उमेदवार राजेश माटे हे 2दा या प्रभागातले नगरसेवक होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेची सेवा आणि डेव्हलपमेंट करण्याकरता अजितदादाच्या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्ण महाराष्ट्राची जनता ही अजितदादांना मानणारी आहे. फक्त मानणारी नाही तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आणि ते 4 शिलेदार प्रभाग 9 मधून अजितदादांनी यांना उभं केलेलं आहे, जेणेकरून या प्रभाग 9च्या सगळे सार्वजनिक कामं जे जनतेचे कामं आहेत, जसं आता राजेश भाऊंनी सांगितलं, सिमेंटचे रस्ते आहे, गार्डन आहे, त्याच्यानंतर गडर लाईन्स आहे, या सगळ्यांचा अजून चांगला विकास करून जनतेची कशी चांगली सेवा करता येईल त्याकरता म्हणून ही प्रभाग 9ची जनता आमच्या या 4ही उमेदवारांना नक्कीच निवडून देईल आणि एक प्रकारचा या ठिकाणी विक्रम तयार होईल असं मला वाटतं. महायुती आहे, अजित पवार गट आहे, भाजप आहे, एकनाथ शिंदे यांचा गट आहे, परंतु जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे ती स्वबळावर का लढत आहे? कारण की अजितदादा हे स्वबळावर लढणारा नेता आहे. हा शेवटी विकासाचं जर प्रतिमात्मक कोणाला जर काही विचारायचं असलं तर ते माननीय अजितदादांना विचारतात. माननीय प्रफुल्ल पटेल साहेब तसेच आहे, सुनील तटकरे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहे, आणि या तिघांच्या याच्याने आणि इथले निरीक्षक म्हणून राजेंद्र जैन आहेत, तर यांचा एक वॉच आमच्या याच्यावर राहणार आहे. त्याच्यामुळे माननीय अजितदादा आज आमचे अर्थमंत्री आहे. आम्हाला पैशाची कमी पडणार नाही. नागपूरच्या जनतेचा विकास आणि त्याची किल्ली ती आमच्याजवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही हालतीत नागपूरच्या जनतेचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी आज अजित पवार गटकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? नागपूर महानगरपालिकेच्या होणारी जी निवडणूक आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या गटातर्फे अ कॅटेगरीमध्ये राजेश माटे, ब कॅटेगरीमध्ये प्रीती गुप्ता, क कॅटेगरीमध्ये स्नेहा कनोजिया आणि ड कॅटेगरीमध्ये निषाद इंदूरकर असे 4 लोकांचा आमचा हे उमेदवाराचा हा संच इथं टाकलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2002 मध्ये मी या प्रभागातनं नगरसेवक राहिलेलो आहे. लोक एक वेळा चुकी करू शकतात पण दुसऱ्यांदा चुकी करू शकत नाही. लोकांनी दुसऱ्यांदा 2007 मध्ये आम्हाला निवडून दिलं आणि 2007 ते 2012 पर्यंत असा आम्ही 2 रेझ्यूम नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यकाळ आमचा राहिलेला आहे. परंतु कार्यकाळ हा नावापुरता नसून आम्ही कामापुरता कार्यकाळ ठेवलेला आहे. या विदर्भाच्या केंद्रबिंदू म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौक असेल, तिथलं सौंदर्यीकरण असेल किंवा तिथं बाबासाहेबांच्या जीवनीवर लावलेलं ते भिंतीचित्र म्युरल्स असेल, तेच सौंदर्यीकरण केलं. ते आम्हाला बाबासाहेबांच्या चरणी आम्ही एक फूल ठेवण्याचं काम केलं असून या संपूर्ण प्रभागातील तमाम भागातील स्लम भागातील सिव्हिल भागातील गटर लाईन टाकणे, रस्ते टाकणे, डांबरीकरण तयार करणे, डांबरीकरण करणे, सिमेंटीकरण करणे तेवढ्या पुरतंच आमचं काम थांबलेलं नसून अंतर्गत भूमिगत लाईन टाकलेले आहे. नवीन इलेक्ट्रिक पोल लावलेला आहे. आता तुम्ही आमच्या उजव्या भागाला पाहाल तर सकाराम पंत मेश्राम उद्यान एवढं सुंदर बनवलेलं आहे. हे उद्यान, या उद्यानामध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत गर्दी राहते. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इथं आम्ही काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि आम्हाला लोकांना आमचं आव्हान आहे, आमची अपील आहे की हे 4चे 4 कॅन्डिडेट आमचे भरघोस मताने निवडून येतील, घडी चिन्हावर निवडून येतील आणि 4चे 4 एका दिलाने एका मताने आम्ही
या संपूर्ण प्रभागाचा विकास करणार आहोत.